आज बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये ऑनर किलिंगची एक घटना घडली आहे। प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनीच मुलीवर गोळीबार केला। प्रेमविवाह केला या रागातून चोपडा शहरामध्ये ऑनर किलिंगची ही थरारक घटना घडली आहे। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर हळदीच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झालाय। जावई अविनाश वाघ गंभीर जखमी आहे। वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता आणि विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं। चोपडा इथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी म्हणून ते दोघं आले होते आणि यावेळी मांगले चोपड्यात आले, थेट लग्नस्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळ्या झाडल्या। गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झालाय तर अविनाश गंभीर जखमी आहे। या घटनेमध्ये आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केलं। सध्या किरण मांगले यांची प्रकृती गंभीर आहे। जावई अविनाश वाघ या दोघांना जखमींना सध्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता। ही मुलांचं नातेवाईकांचे तर लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचा वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे। याबाबत आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, सध्या जखमी असलेल्या आरोपी वडिलांची चौकशी झालेली आहे का? पोलिसांनी त्यांच्याशी याबाबत काही बोलायचा प्रयत्न केलाय का? तिथं आपण जर बघितलं तर जळगावातील चोपड्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रेमविवाहाच्या रागातून वडिलांनी जे सीआरपीएफ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले होते त्यांनी आपल्याच लायसनदारी बंदुकीतून आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केलाय। यात मुलीचा जागीच मृत्यू झालेला आहे तर मुलगा देखील गंभीर जखमी आहे। मुलाची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जळगाव येथे भरती करण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला पुणे येथे हलवण्यात आलेला आहे। तर त्या ठिकाणी गोळीबार केल्यानंतर किरण मांगले यांना संतप्त वराडींनी मारहाण केली आणि त्यात देखील ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना जळगावातील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे। पोलिसांनी त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्याशी विचारपूस करण्यासंदर्भात अद्यापही झालेली नाहीये, मात्र काही वेळानंतर त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर या संदर्भातली संपूर्ण चौकशी होणार आहे। मात्र ज्यावेळी घटना घडली त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण चौकशी करून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची देखील चोपडा पोलीस स्थानकात प्रक्रिया सुरू आहे। मात्र या गंभीर प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुका हादरला आहे आणि या संदर्भात आपण जर बघितलं तर मुलीचा जागीच मृत्यू झालेला आहे। या गोळीबारामुळे त्या ठिकाणी जी एक महिला होती ती महिला देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एकंदरच अचानक गोळीबार झाल्यामुळे धावपळीमध्ये काही वराडी देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। एकंदरच या घटनेमुळे खळबळ उडली असून पोलीस दलातर्फे कसून चौकशी या संपूर्ण प्रकरणाची सुरू आहे। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जळगावमधील चोपडा शहर ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरून गेलंय। प्रेमविवाह केला या रागातून वडिलांनी मुलीवर गोळीबार केला आणि या गोळीबारात मुलगी जागीच ठार झाली तर जावई गंभीर जखमी झालेला आहे। लग्न सोहळ्यासाठी हे दाम्पत्य जळगावमध्ये आलं होतं आणि त्यावेळेला प्रेमविवाह केल्याचा जुना राग डोक्यात धरून वडिलांनीच मुलीवर गोळीबार केला, ज्याच्यात तिचा मृत्यू झालाय।